नमस्कार. जनहित न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. आजची बातमी पर्यावरणाच्या संवर्धनावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. एकीकडे झाडे लावा झाडे जगवाचा नारा दिला जात असताना दुसरीकडे मात्र पर्यावरणाची मोठी हानी होत असल्याचं धक्कादायक चित्र समोर आलं आहे. ही घटना आहे धारूर तालुक्यातील सोनीमोहा येथील वनविभागाच्या जंगलातील. येथे नवीन वृक्ष लागवडीसाठी जेसीबीच्या मदतीने खड्डे खोदण्याचं काम सुरू आहे. पण हे काम करत असताना मोठ्या प्रमाणात वृक्षांची नासाडी होत असल्याचं दिसून येत आहे. पळस, हिवर, तरट अशा अनेक झाडांना जेसीबीने उपटून टाकलं आहे किंवा मोडून टाकलं आहे. हे दृश्य कोणत्याही वृक्षप्रेमीच्या डोळ्यात पाणी आणणारं आहे. सोनीमोहा येथे डीपीडीसी अंतर्गत 26 हेक्टर जागेवर 12,800 खड्डे खोदण्याचं काम सुरू आहे. हे काम तात्काळ उरकून घेण्यासाठी गुत्तेदाराला दिलं गेलं आहे आणि याच घाईगडबडीत नियम धाब्यावर बसवून जेसीबीचा वापर केला जात आहे. खड्डे खोदताना झाडांची सर्रास नासाडी होत आहे आणि याकडे वनविभागाचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक वृक्षप्रेमींनी केला आहे. या संदर्भात आम्ही वनपाल वसंत पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या घटनेची दखल घेतली असून पंचनामे करून संबंधितांवर कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं आहे. पण हा प्रश्न केवळ कारवाईचा नाही तर पर्यावरणाच्या संरक्षणाचा आहे. शासन एकीकडे कोट्यावधी रुपये खर्च करून वृक्षारोपणाला प्रोत्साहन देत आहे तर दुसरीकडे याच कामासाठी झाडांची कत्तल होत आहे. ही एक गंभीर बाब आहे. या घटनेमुळे वनविभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे तातडीने लक्ष देऊन दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. पुन्हा भेटूया नवीन बातमीसह. तोपर्यंत पाहत रहा जनहित न्यूज. धन्यवाद.